कोथिंबीर आपण रोज आहारात वापरत असतो, पण तुम्हाला माहित आहे का कोथिंबीरचे फायदे काय आहे आणि कशी खाल्ली पाहिजे? कोथिंबीर औषध नसली तरी ती शरीराच्या एकूण आरोग्याला सपोर्ट करण्यास मदत करते. जे सांगतो फायदे तुम्हाला ते कृपया शेवटपर्यंत पहा. आता बघा कोथिंबीर कशी आहे, आपण खाल्ली ना डोक्यापासून पायापर्यंत जेवढे काही असते रोग आपल्या शरीरामध्ये तेवढे बाहेर काढण्यासाठी याचा फायदा होतो. पहिला फायदा म्हणजे आता मी घशापासून चालू करतो. म्हणजे आपलं तोंड आलं असेल, आपल्या जिभेला फोड आली असेल, घशामध्ये फोड आली असेल, ॲसिडिटी वाढली असेल, छातीमध्ये जड जड वाटत असेल, तर यावर कोथिंबीर आपण खाल्ली तर कशी खायची नंतर सांगतो. कोथिंबीर आपण खाल्ली तर फायदा होऊ शकतो. घशातले जळजळ वगैरे निघून जाते. आपल्या शरीरातली उष्णता बाहेर काढण्यासाठी याचा फायदा होतो. पण हे जास्त खाऊ नये. अति थंडी आहे, अति खाल्ली तर आपल्या अंगामध्ये यानं थंडी वाजू शकते. पुढचा फायदा म्हणजे भूक लागत नसेल, तोंडाला चव नसेल, तसेच पोटामध्ये वारंवार गॅस होत असेल, आपले पोट साफ होत नसेल. कोथिंबीर पचन सुधारून भूक वाढवण्यास मदत करते. तर आपण कोथिंबीर खाल्ली पाहिजे. याचा आपल्याला फायदा होऊन जातो आणि पोटाचे प्रॉब्लेम निघून जाते. पुढचा फायदा म्हणजे मधुमेह. मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कोथिंबीरचा फायदा होतो. आपण आहारामध्ये किंवा साधी अशी आपण सलाद करून कोथिंबीर खाल्ली तर याचा फायदा होतो आणि मधुमेह कंट्रोलमध्ये राहू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे किडनी. आता आपण पाहत आहोत अनेकांना किडनीचे प्रॉब्लेम असते. आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये विष वाढलं तर शरीर आपलं शुद्ध करण्यासाठी, रक्त शुद्ध करण्यासाठी, जेणेकरून किडनीचे आरोग्य चांगले राहील, किडनी स्वच्छ ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. कसं खाल्लं पाहिजे तसं आपण आहारामध्ये जेवणासोबत कोथिंबीर खाल्ली तर याचा फायदा होतो. पण सर्वोत्तम गोष्ट म्हणजे कसं आहे, रात्री कोथिंबीर पाण्यामध्ये भिजत ठेवायची, रात्रभर तशीच ठेवायची आणि सकाळी उठल्याबरोबर ते पाणी गरम करायचं. पाणी थंड झाल्यावर किंवा कोमट झाल्यावर आपण पिलं तर यानं रक्तातील जे अशुद्धी असते, जे विष बनलेलं असते आपल्या शरीरामध्ये, ते विष कानं बनते. आपल्याला अपचन झालं, गॅस बनला, आंबात असला, त्यानं आपल्या शरीरामध्ये विष बनते, रक्तामध्ये विष बनते. ते विष बाहेर काढण्यासाठी याचं होतं मदत. रक्तामध्ये विष साचलं तर आपल्या किडन्या खराब होते, आपलं रक्त खराब होते, आपल्याला त्वचा विकार होते. त्वचा विकार न होण्यासाठी सुद्धा याचा फायदा आहे. त्वचा विकार झाल्यावर याचा का तेवढा फायदा होत नाही, पण त्वचा विकार होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर आपण कोथिंबीर आहारामध्ये खाल्ली पाहिजे. तसं आपण आहारामध्ये कोथिंबीर खात असतो, पण कोथिंबीरचं पाणी तुम्ही पिऊन तर याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. म्हणजे नेमकं काय होते, याच्या सेवनानं पचन आणि लिव्हरचे फंक्शन सुधारते. त्वचेवर होणारे फोड, पुरळ, खाज याचा धोका कमी होण्यास मदत होते. तसंच आपण कोथिंबीर चटणी केली, मिरच्या, कोथिंबीर, लसूण टाकला आणि मस्त चटणी बनवली खाल्ली तर जबरदस्त आपल्याला याचा फायदा होऊन जातो. आपल्या त्वचा विकारापासून शरीर शुद्ध करणे असो, रक्त शुद्ध करणे असो, पोटाचे विकार गायब करण्यासाठी असो, तसेच घशातले विकार गायब करण्यासाठी असो याचा फायदा होतो. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरात उष्णता साचते, ते उष्णता बाहेर काढण्यासाठी कोथिंबीरचा आपण वापर केला पाहिजे. कोथिंबीर पाणी आपण करून पिलं तर याचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोथिंबीर जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी, आजारी माणसं किंवा मुलं असो अशांनी ही कोथिंबीर जास्त सेवन करू नये, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, लाईक करा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार.